चलो फाइटर्स रेडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला गुड मॉर्निंग. यस, अजूनही बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. त्यांना माहितच नाही काय चाललंय. सरांचे लेक्चर कुठे विचारताय. अरे आपली लेक्चर ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आहे, जुन्या याच्यावरती नाहीत. सर्वांना तुम्हाला त्यांना इन्फॉर्म करायचंय, ज्यांना माहिती नाही त्यांना इन्फॉर्म करायचंय. कळालं का? यस. कॉल केल्याच्या नंतर म्हणताय सर आम्हाला माहितच नाही कुणीकडे लेक्चर चालू आहे. अरे काय तुम्ही माणसं, या इकडे बघा. ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आहे. चला सुरू करूयात. काय होतं आपलं, काल आपण लास्ट लेक्चरमध्ये काय स्टडी केला तर संख्यांची ओळख स्टडी केला. या संख्यांच्या ओळखीमध्ये आपण स्टार्टिंगला नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स, नंतर पूर्ण संख्या होल नंबर्स, नंतर पूर्णांक संख्या, चला इंटिजर्स कंप्लीट केलं. त्यानंतर आलो आपण सम विषम संख्येकडे. माझ्या मते सम आणि विषम पण कंप्लीट झालेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपण रोमन संख्येमध्ये आलो. 1 मिनिट मागच्या लेक्चरचं तुम्ही एकदा लुकआउट करा बरं शॉर्टमध्ये, की नेमकं कालच्या लेक्चरमध्ये आपण कुठं आलतो. रिपीट नको व्हायला, कारण एकच मिनिट. मागचं जे लेक्चर आहे बघा, अरे आजचं हे तिसरं लेक्चर होतं, याला नाव चौथं गेलं का. बरं ठीक आहे, चला चेंज करून घेऊ नंतर. ओके, रोमन संख्या कंप्लीट झालेला आहे. यस. चलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग रोहन महाराज. गुड मॉर्निंग. चलो और अन्विता बेटा गुड मॉर्निंग. झालं का? ही काय करायचं बाळांनो, ही लिंक सर्वांना शेअर करायची. तुमचे जेवढे मित्र असतील त्यांना शेअर करायची, त्यांना कळू द्या आपण कुठं लेक्चर करतोय. चला आता घेऊत आपण पुढचा पार्ट. त्याचं नाव आहे मूळ संख्या, प्राईम नंबर्स. बरोबर आहे, मूळ संख्या, प्राईम नंबर्स. मूळ संख्या त्याला काय म्हणायचं, प्राईम नंबर्स. ओके, मूळ संख्या प्राईम नंबर. आता बाळांनो मूळ संख्या कोणाला म्हणायचं बरं. मूळ संख्या कोणाला म्हणायचं तर ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त त्याच संख्येने भाग जातो आणि 1 न भाग जातो, त्याला म्हणायचं मूळ संख्या, है ना. नंबर विच इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय एनी अदर नंबर एक्सेप्ट इटसेल्फ अँड 1. राईट. यस, एक्सेप्ट इटसेल्फ अँड 1 म्हणजे स्वतः ती संख्या सोडून आणि 1 सोडून इतर कोणत्याच संख्येने त्यांना भाग जात नाही, त्यांना म्हणायचं प्राईम नंबर्स. ओके, चला मग आता याची पहिले डेफिनेशन लिहा बरं. डेफिनेशन काय ती तर डेफिनेशन बघा, हा ग्रीन कलर दिसतो का बाळांनो, चेक करा बरं. तर असं लिहा, ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने ज्या संख्यांना इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, त्यांना काय म्हणायचं, मूळ संख्या. जात नाही, पुढे पहा, फक्त 1 आणि त्याच संख्येने म्हणजे स्वतः ती संख्या त्याच संख्येने भाग जातो, त्यांना मूळ संख्या म्हणतात. त्यांना मूळ संख्या म्हणतात. त्यांना काय म्हणतात, मूळ संख्या म्हणतात. त्यांना मूळ संख्या म्हणतात. राईट. यस. राईट. ओके, बर. आता यांना आपण असं लिहूत बघा, नंबर्स विच इज नॉट डिव्हिजिबल बाय एनी अदर नंबर्स. बरोबर आहे. द नंबर्स चलो, नंबर्स
which not divisible by any other numbers not divisible by any other numbers except म्हणा किंवा असं म्हणू शकता एनी अदर नंबर्स नॉट डिव्हिजिबल बाय एनी अदर नंबर डिव्हिजिबल बाय ओनली वन अँड इट सेल्फ असं म्हणा एनी अदर नंबर्स अँड डिव्हिजिबल बाय वन अँड इट सेल्फ ओनली डिव्हिजिबल बाय वन अँड इट सेल्फ असं नोट करा. चला फास्ट. चलो कंप्लीट झालं का? चला लिहिलं बाळांनो. ओके. आता एक साधं एक्झाम्पल पहा. नेमकं याच्यामध्ये कोण येतं काय? या संख्यांमध्ये नेमक्या कोणत्या संख्या येतात बघा. आता समजा मी पहिलं लिहिलं एक साधं एक्झाम्पल. महत्वाचं वाक्य एक ही बघा एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता तुम्हाला संयुक्त काय माहित नाही, पण जेव्हा आपण मूळ संख्या कंप्लीट करू त्याच्यानंतर संयुक्त घेऊ. संयुक्त म्हणजे काय? मूळ संख्यांच्या ऑपोजिट वाल्या म्हणजे काय? मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त वाल्या सगळ्या संयुक्त असतात ज्यांना कुणीतरी भाग जातो. एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मूळही नाही आणि संयुक्तही नाही. एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. चला कंप्लीट. झालं का? यस. ओके. आता इथं लिहिताना असल्या वन इज नॉट अ इथं लिहा वन इज नायदर प्राइम नंबर नॉर कंपोजिट नंबर. ओके बस एवढं लिहा. मग आता आपण बघूत की हे नेमकं असतंय काय. पहा आता एक बाजूला ठेवलं. ओके एकचा विषय मिटला. इट इज नॉट अ प्राइम नंबर. इट इज ऑल्सो नॉट अ कंपोजिट नंबर. नायदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर. बरोबर आहे. बर आता मी जर तुम्हाला म्हटलं 2 या 2 ला इतर कोणत्या संख्यांनी डिवाइड होतं सांगा बरं मला. 2 ला कुणी डिवाइड होतं? 2 ला फक्त 2 नच डिवाइड होतं आणि 1 न डिवाइड होतं. बरोबर आहे. 2 ला फक्त 2 नच डिवाइड होतं आणि 1 न डिवाइड होतं. म्हणून 2 ही तुमची प्राइम नंबर आहे. 2 काय आहे? मूळ संख्या आहे. बरं दुसरा 3 हे काय आहे बघा बरं. 3 ला फक्त 3 नच भाग जातो आणि 1 न भाग जातो. 3 आणि 1 यांनीच भाग जातो. बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या संख्यांनी भाग जातो का? नाही. मग 3 काय झाली? तुमची मूळ संख्या झाली. प्राइम नंबर झाली. बरोबर आहे. यस. आता याला अजून एक असं अशा भाषेत बोलता येईल बघा की ज्या संख्यांचे बघा विभाजक ज्या संख्यांचे फक्त 2च विभाजक आहेत त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. विभाजक म्हणजे काय? त्यांना भाग जाणारे घटक. मग समजा 2 आहे याला 2 विभाजक कोणते? 1 2 स्वतः ती संख्या आणि दुसरा 1 म्हणजे ज्या संख्यांना 2च विभाजक असतात त्या सर्व संख्यांना आपण काय म्हणू शकतो? मूळ संख्या म्हणू शकतो. राईट. बघा ज्या संख्यांचे फक्त 2च विभाजक आहेत द नंबर्स विच हॅज ओनली
टू फॅक्टर्स काय ओनली टू डिव्हिजर्स आर नोन ॲज प्राईम नंबर्स. राईट. आता मी जेव्हा चॅप्टर घेईल ना तिथे हा सगळे पॉईंट मी लिहून देणार आहे, टोटल डिटेल, आणि याच्यावरचे क्वेश्चन सुद्धा आपण घेताना व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं कव्हर करणार आहे. लक्षात. चला मग आता इथं पहा 2 3. आता बाळांनो बघा 4, या 4ला कुणी डिव्हाइड होतं? फक्त 4 आणि 1 नच होतं का? नाही, 2 न पण डिव्हाइड होतं. मग 4 आणि 1च्या व्यतिरिक्त जर कोणत्या संख्येने याला डिव्हाइड होत असेल, भाग जात असेल, तर ती तुमची मूळ संख्या नसते, म्हणजे ही 4 होणार नाही. राईट. मग 5 होईल का बघा? 5ला फक्त 5नेच भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. फक्त 5 आणि 1नेच भाग जातो, म्हणजे ही काय झाली? मूळ संख्या झाली. ही काय झाली? मूळ संख्या झाली. राईट. त्याच्या पुढे 5 झालं. आता 6 बघा. 6 ही तुमची मूळ संख्या असेल का? नाही. का बरं? कारण 6ला कुणी भाग जातो? 2नी पण जातो आणि 3नी पण जातो, म्हणजे याचा अर्थ याचे फॅक्टर्स खूप आहेत, 4 आहेत. बरोबर आहे ना? 2 आहे, 3 आहे, त्याचबरोबर 1 आहे, 6 आहे, म्हणजे याचे 4 फॅक्टर आहेत. आपलं काय कंडिशन आहे? 2च फॅक्टर असावे, पण याचे तर 4 आहेत, म्हणजे ही होणार नाही. मग बाळांनो असं आपल्याला 100 पर्यंत स्टडी करायचंय. कुठपर्यंत? अप टू 100 पर्यंत. राईट. यस. मग आता तुम्ही जर एवढं लिहिलं असेल तर आपण जाऊत आता पुढे. हे पेज क्लिअर करतो मी, याच्या पुढचा भाग घेऊ. एवढं नोट केलं का बघा? हे खालचं नाही नोट करायचं बरं, हे मी तुम्हाला सांगण्यासाठी, फक्त ते वरचा जो पॉइंट आहे तेवढाच नोट करा. चला, वरचा जो पॉइंट आहे तेवढाच नोट करा. कंप्लीट झालं का? यस ऑर नो? यस. ओके. चला चला, कंप्लीट झालं का बघा? कंप्लीट. ओके. हा, चला मग आता पुढे. आता 1 ते 100 पर्यंतचे टोटल तुम्हाला प्राईम नंबर्स लिहायचेत, मूळ संख्या लिहायच्यात. 1 to 100. 1 to 100. ओके. टोटल प्राईम नंबर्स 1 to 100. आता बाळांनो हे तुम्हाला आहे ना लर्न करायचे आहेत. म्हणजे काय? फास्ट आपल्याला लिहिता आले पाहिजे, नोट करता आले पाहिजे फास्ट. आपल्याला तिथं चेक नाही करायचं, डायरेक्ट असं पाठ करता आले, म्हणजे सॉरी नोट करता आले पाहिजे. कुठलाही प्रॉब्लेम आला तर कळालं पाहिजे की हे प्राईम नंबर आहे का नाही, त्याला डिव्हाइड करत बसायची गरज नाही पडली पाहिजे. ओके. चला मग आता पहा. समजा इथं लिहितो मी 1 to 10. 1 ते 10. 1 to 10. ठीक आहे. 1 to 10 मधले मला प्राईम नंबर सांगा बरं. 1 to 10 मध्ये कोण येतं? 1 तर नाही आहे. 2 3 5 7. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणसाल 9 नाही का? 9ला 3 न डिवाइड होतं. 9ला 3 न डिवाइड होतं, त्याच्यामुळे 9 नसणार आहे त्याच्यात. काय? 9 नसणार आहे. यस. ओके. चला, शाबास बेटा. कमेंट करत चला बाळांनो. पुढे आता समजा तुम्हाला म्हटलं 11 to 20. 11 to 20. 11 to 20. बरोबर आहे. तर 11 येतं का बघा? 11 येतं. 12 नाही येणार, 13 येतं, 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17 येणार, 19 येणार. हे बघा, हे असे, हे ना, हे 19. बरोबर आहे. बरं, अजून पुढे तुम्हाला नोट करायचं सोबत सोबत. समजा 21 to 30 म्हटलं. 21 ते 30. बोला बरं. 21 ते 30. व्हाईट पेन घेऊन काय? ओके. 21 ते 30 कोण येतं? 21 नाही, 22 नाही, 23, 24 नाही, 25 नाही, 26 नाही, 27 नाही, 28 नाही, 29. बोला 29. 30 नाही आहे. 31 ते 40. बोला 31 येतो. 32 नाही, 33 नाही, 34 नाही, 35 नाही, 36 नाही, 37. 37ला कोणीच भाग जात नाही. 37, 38 नाही, 39 नाही, 40 पण नाही. 41 to 50. चलो, तुम्ही सांगा बरं मला.
41 to 50 कोण असतील? बाकीच्यांना आहे ना भाग जातो बाळांनो, या संख्यांनी कुणीही भाग जात नाही. जर समजा तुम्हाला डाऊट असेल की नाही सर याच्यामध्ये या संख्येला भाग जातो असं मला वाटतंय, आपण चेक करू. तुम्ही सांगा, कमेंट करा. ठीक आहे, तुम्ही फास्ट कमेंट करा. चला चला फास्ट. झालं का बघा? कंप्लीट. फोर्टी 43 47 राईट. यस बाळांनो बघा, 41 ला कोणीच डिवाइड होत नाही, 43 ला पण कोणीच डिवाइड करू शकत नाही, आणि 47 ला सुद्धा कुणीही डिवाइड करू शकत नाही. म्हणजे हे झाले तुमचे प्राईम नंबर्स, मूळ संख्या. चला पुढे. हा, 51 टू 60. चलो 51 टू 60 कोण होगा? 51 तर नाही होणार, कारण 17 त्रिक 51, 17 3 51. त्याच्यानंतर 52 तर समसंख्या आहे, ती होणारच नाहीये. 53 कुणी भाग जात आहे का? नाही जात. 53 ना 54 आहे, ना 55 आहे, ना 56 आहे, ना 57 आहे. 19 त्रिक 57, म्हणजे 57 पण नाही. 58 59. चला 59 ला कुणीच भाग जात नाही बाळांनो. मी तुम्हाला डायरेक्ट लिहून देतोय, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. कळलं? ओके, अजून पुढे चला. 61 टू 70. चला पुढे. 61 टू 70. 61 टू 70. बोला 61 टू 70. हा बर, 61 आहे का? आहे. 61 ला कुणीच भाग जात नाही. 62 नाही, 63 नाही, 64 नाही, 65 नाही, 66 नाही, 67. 67 ला कुणीच भाग जात नाही. ठीक आहे, बर अजून पुढं पाहता. 68 नाही, 69 नाही, 70 नाही, म्हणजे संपले. चलो 71 टू 80. 71 टू 80. चला मग 71 आहे का? आहे. 72 नाही, 73 आहे. 74 नाही, 75 नाही, 76 नाही, 77 नाही, 78 नाही, 79 आहे. राईट. यस 79. आता 89 नाही, हा सॉरी 80 नाही. 81 टू 90. चला 81 टू 90 काय येतं? बोलिये. 81 नाही, 82 नाही, 83, 84, 85, 86, 87. बघा बरं, 87 ला 3 भाग जातो का? बघा 87 3 भाग जाण्यासाठी काय कंडिशन आहे? यांच्या बेरजेला 3 भाग गेला पाहिजे. बेरीज किती येते बघा? 7 आणि 8 15. 15 ला 3 भाग जातो, म्हणजे 87 ला 3 भाग जातो. 29 त्रिक 87. चला म्हणजे 87 येणार नाही. 88 89 येणार. 89 येणार, बरोबर आहे. आणि लास्ट 91 टू 100. 91 टू 100 बरोबर आहे. बर 91 टू 100 मध्ये कोण आहे बाळांनो? ओनली 97. बरोबर आहे. यस. चला फास्ट नोट करा बरं, एवढं तुम्ही लवकर. हा
झालं का बघा. हा पूर्ण टेबल तुम्हाला असा नोट करायचा आहे. समझेस आप इसके ऊपर क्वेश्चन होंगे, कैसे कैसे क्वेश्चन आते हैं हम देखेंगे. आया समझ में. अरे ऊ ससुरो लिखो जल्दी जल्दी. 1 to 100 दिसतंय का बघा तुम्हाला. चला कंप्लीट झालं का. कंप्लीट झालं का. नोट झालं बाळांनो. यस बोला ना, डन बोला, म्हणजे आपल्याला पुढचा पॉईंट घेता येते. चला फास्ट हो द्या. कंप्लीट झालं. यस जाऊत पुढे. बर आता बाळांनो पहा पहिला पॉईंट. पॉईंट महत्वाचे इथं. 1 ते 100 पर्यंत टोटल तुमच्या मूळ संख्या किती आहेत. हाऊ मेनी टोटल प्राईम नंबर्स अप टू 100. चला पहा बरं. हां 1 ते 100 पर्यंत एकूण बघा बाळांनो 25 मूळ संख्या असून, बघा बरं 25 आहेत का, काउंट करा बरं. यस डन ओके. एकूण 25 मूळ संख्या असून, मूळ संख्या असून, चला एकूण 25 मूळ संख्या असून, अरे हां त्यांची बेरीज, महत्वाचा पॉइंट, त्यांची बेरीज किती येते, तर इथं 1060 येते. 1016 किंवा आहे म्हणून. बर इंग्रजीमध्ये लिहायचं का बघा. अप टू 100 देअर विल बी अ 25 प्राईम नंबर्स अँड सम ऑफ ऑल दीज प्राईम नंबर इज 1060. 1060 लिहायचं का बघा. up to 100 there will be a total 25 prime numbers and sum of these all prime numbers is equal to 1060. yes हा फर्स्ट झाला. त्याच्यानंतर सेकंड बघा. सेकंड महत्वाचा आहे. एक काय आहे, प्राईमही नाही आणि तुमची मुळही नाही. ठीक आहे तुम्ही सांगत चला. मी तसं तुम्हाला तेच सेंटेन्स 3दा म्हणतोय. मग नंतर तर मी लिहूनच देणार आहे तुम्हाला, इंग्रजी माध्यमावाल्यांना इंग्रजीमध्ये, मराठी माध्यमावाल्यांना मराठीमध्ये. पण आता अंडरस्टँडिंगसाठी महत्वाचं आहे. तर अंडरस्टँडिंगसाठी बघा काय आहे, तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असून त्यांची बेरीज 1060 आहे. तुम्ही यांची बेरीज करा, सगळ्यांची बेरीज 1060 येते. महत्वाचा पॉईंट, डायरेक्ट हिंट लक्षात राहू द्या. चला पुढे आता या इकडे. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांच्या, बघा बाळांनो, मूळ संख्यांच्या अंकांची आदला बदल केल्यास, अंकांची आदला बदल केल्यास, आदला बदल केल्यास, अंकांची आदला बदल केल्यास, अंकांची आदला बदल केल्यास. चला अंकांची आदला बदल केल्यास पुन्हा बघा, पुन्हा किती मूळ संख्या तयार होत आहेत ते महत्वाचं आहे. पुन्हा डॅश 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 डॅश
मूळ संख्या तयार होतात. मूळ संख्या तयार होतात. चला, तिथे आकडा लिहायचा आहे तुम्हाला. किती मूळ संख्या तयार होतात किंवा यांच्या अंकांची आदला बदल केल्याच्या नंतर. बरोबर आहे का बघा बरं. हा, लवकर होऊ द्या. अंकांची आदलाबदल करायची म्हणजे कशी करायची की समजा पाहता आता 2 3 5 7 हे तर सिंगलच डिजिट आहेत, त्याच्यामुळे यांची आदलाबदल करण्याचा काही विषय येत नाही, त्यांना सोडून द्या. आता या इकडे. बर, काही जण म्हटले नाही आम्ही त्याला 02 लिहितो, 03 लिहितो, 05 लिहितो, 07 लिहितो. मग याची जर आदलाबदल केली, याला इकडे याला इकडे लिहिलं तर हे 20 होतं, ह्याला लिहिलं तर याला 30 होतं, याला 50 होतं आणि यानं 70 होतं, 70 होतं. 20 30 50 70. मग हे मूळ आहेत का, पुन्हा प्राईम नंबर्स आहेत का, नाही आहेत, है ना. पाहता, इफ ऑल दीज प्राईम नंबर्स इंटरचेंज देअर डिजिट्स देन हाऊ मेनी प्राईम नंबर्स फॉर्म न्यूली. चला, नवीन पुन्हा किती मूळ संख्या तयार होतील असं विचारलंय. ठीक आहे, पहा आता एक एक घेऊ. पहिलं हे तर सोडून द्या. 11ला काय लिहिणार बघा, 11ला याला इकडे करा. 11चं काय तयार होईल, 11च तयार होईल. बरोबर आहे का. 11चं काय तयार होईल, 11च तयार होईल. पुढचा आता 13 आहे. 13ला तुम्ही काय लिहू शकता, 31 तुमचं काय आहे, प्राईम नंबर आहे, एक झाला. बर, 17ला काय लिहू शकता, 71 प्राईम नंबर आहे. आता 19, अरे हा, आता 19ला लिहायचं आपल्याला. काय लिहायचंय, 19ला. तर 19ला लिहिताना काय होतं, 91 होतं. बरोबर आहे ना. मग 91 प्राईम नंबर आहे का, नाही. मग 91ला घ्यायचं नाही, म्हणजे 19ला घ्यायचं नाही. चला, 3 झाले. पुढं 23चं काय होतं, 32 प्राईम नंबर आहे का बाळांनो, नाही. बघा हे 23 आहे ना, याला इकडे लिहा, 32 होतं. मग 32 प्राईम नंबर आहे का, नाहीये. मग त्याला घ्यायचं नाही, ठीक आहे. अरे हां, अजून पुढे 29चं काय होतं, 92. 29चं काय होतं, 92 प्राईम नंबर आहे का, नाही. 92 प्राईम नंबर आहे का, नाही. त्याच्यामुळं 92 घेतला नाही. ओके, पहा 31 आलं पुढं. 31चं काय होतं, 31चं होतं 13. 31चं काय होतं, 13. ठीक आहे. पुढे 37चं काय होईल पहा बरं, 73. काय होईल, 73. बर, 73 पण प्राईम आहे, 13 पण प्राईम आहे, म्हणजे 2 तयार झाल्या पुन्हा एक्स्ट्रा. ओके, आता इथे या बरं. 41 याला काय होईल, 14 म्हणजे 14 प्राईम नंबर आहे का, मूळ संख्या आहे का, नाही आहे. चला, सोडून द्या. याचं होईल 34 म्हणजे 34 मूळ संख्या आहे का, नाही आहे, सोडून द्या. याचं होईल 74 मूळ संख्या आहे का, नाही. चला, सोडून द्या. हा, मग अजून पुढे चला. 53 35 59 95 61 16 तयार होतं, 16. 67चं 76 होतं, 71चं 17 होतं. चला, 71 किती, 17 होतं. हे आकडा डायरेक्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, परीक्षेत असं काढत बसायचं नाहीये. तुम्हाला आकडा लक्षात ठेवायचा आहे, डायरेक्ट तो नंबर्स, तो डिजिट ध्यानात ठेवायचा आहे. चला पुढे 73चं काय होतं, 73 याचं होतं 37. याचं काय होतं, 37. चला पुढे 79चं काय होतं, 97. चला पुढे. याचं काय होतं, 38 नाही जमणार. याचं काय होतं, 98 नाही जमणार. याचं काय होतं, 79 जमेल. 97चं झालं 79. टोटल किती झाले बघा बरं, टोटल किती झाले सांगा बरं मला. एकूण 9 मूळ संख्या पुन्हा तयार होतात. हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर फॉर्म न्यूली व्हेन देअर डिजिट्स आर इंटरचेंज टू इच अदर. हाऊ मेनी, 9. हाऊ मेनी, 9 प्राईम नंबर्स.
बरोबर आहे का? चला कंप्लीट. यस. ओके. चला कंप्लीट झालं का? चला कंप्लीट. ओके. आता पुढचा पॉइंट बघा काय आहे, महत्वाचा आहे बरं तो पण पॉइंट. पुढचा पॉइंट असा आहे बाळांनो, याच्यामध्ये अशा किती तुमच्या संख्या आहेत बाळांनो, असे किती नंबर्स आहेत जे सम आहेत, म्हणजेच काय इव्हन आहेत. बरोबर आहे? अशा या टोटल याच्यामध्ये सांगा बरं. याच्यात नाही, तुम्ही पुढे गेलात 100च्या पुढे तरी सांगू शकता. याच्यामध्ये किती येत असे की 100, 1 ते 100 पर्यंत, की जे सम आहे, काय जी सम आहे, इव्हन आहे आणि प्राईम नंबर आहे. अशी कोण आहे? सम पण आहे, इव्हन आहे, त्याला म्हणतो आपण प्राईम नंबर आहे. अशी कोण आहे? बोला. चला. अरे एक बघा ना, याच्यामध्ये तुम्हाला 2 ही एकमेव अशी दिसते की जी सम आहे आणि मूळ संख्या पण आहे. सम पण आहे आणि ती इव्हन पण आहे आणि प्राईम नंबर पण आहे. इथे लिहा 2 ही बघा एकमेव, ओनली वन, 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. याच्या व्यतिरिक्त जगात कोणतीच संख्या अशी नाही जी सम आहे आणि मूळ आहे. सममूळ संख्या आहे. राईट. एकमेव सममूळ संख्या आहे. चला नोट केलं का? ओके. बर झालं हे. याच्यानंतर याच्यावरती काही प्रॉब्लेम आहेत किंवा एकमेव अशी मोठ्यात मोठी, म्हणजे मला सांगा लार्जेस्ट प्राईम नंबर कोण आहे? 97. राईट. स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोण आहे? 2 आहे. मग 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे असंही म्हणू शकता. 2 ही सर्वात लहान, 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. चला झालं का? बघा आता मी काही महत्वाचे पॉइंट लिहिले, बाकीचे पॉइंट आपण जिथं असं म्हणतो बघा की 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या यांची बेरीज किती, हा प्रश्न आपल्याला आता कळणार नाही, त्याच्यामुळे आपण हे लिहिणार नाही. ओके. फक्त एवढंच नोट करायचंय. चला झालं का? बोला. 1 मिनिट देतो, फास्ट नोट करा. चला तुमचे जे मित्र असतील त्यांनाही सांगा बाळांनो, सुरू झालाय म्हणा आता क्लास रेग्युलर. आपल्याला दिवाळीपर्यंत सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे बाळांनो, आणि पुढचे 3 महिने फक्त आणि फक्त रिव्हिजन आणि पेपर एवढ्याच गोष्टी घ्यायच्यात. काय? रिव्हिजन आणि पेपर, रिव्हिजन आणि पेपर, रिव्हिजन आणि पेपर. चला कंप्लीट. रिव्हिजन आणि पेपर्स. ओके. हां तेवढंच. चला झालं का एवढं? ओके. आता आपल्याला याच्यानंतर घ्यायचंय बाळांनो ट्विन प्राईम नंबर, जोडमूळ संख्या. चला कंप्लीट करू याला. क्लिअर? यस. ओके. बघा आता आपल्याला हा टेबल पाहिजे, टेबल क्लिअर नाही करायचा आपल्याला. चला टेबल तसाच पाहिजे, टेबल क्लिअर नाही करायचा. तुम्हाला सुद्धा तिथं टेबल आहे ना लागेल, हा टेबलवरनं आपल्याला जोडमूळ संख्या. महत्वाचे महत्वाचे तेवढे पॉइंट आपण आता स्टडी केले. बाकी याच्यामध्ये क्वेश्चन असतात काही, ते क्वेश्चन आपण नंतर घेऊ. ठीक आहे. हां आता हेडिंग लिहा जोडमूळ संख्या. कमेंट दिसणार चालल्यात बघा मला. 1 मिनिट हां थांबा. रुद्रा बोलिये, का बोल रे? चला आता पहा याच्या पुढे येतं जोडमूळ संख्या.
ट्विन प्राइम जोडमूळ संख्या, ट्विन प्राइम. हे बघा नो, ट्विन म्हणजे काय, जोड है ना, काय म्हणतो आपण त्याला, जुडवा है ना. ट्विन प्राइम म्हणजे काय, जुडवा. म्हणजे दोन मुलं जे असतात ना, हां, तर त्यांचा जन्म सोबत झाला तर त्यांना ट्विन म्हणतो ना, तसं जुडवा. तसा आपल्याला आहे ना बाळांनो इकडं जोडमूळ संख्या, ट्विन प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर हा स्टडी करायचा आहे. बघा आता काय आहे, या इकडे. हां, चला आता अशा प्राइम नंबर्स घ्यायच्या याच्यातल्या, किंवा अशा संख्या घ्यायच्यात ज्याच्यामध्ये 2 चा डिफरन्स असेल. ज्या दोन प्राइम नंबर्समध्ये 2 चा डिफरन्स आहे त्यांना म्हणायचं ट्विन प्राइम. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2 चा फरक असतो त्याला म्हणायचं जोडमूळ संख्या. राईट है ना. चला, द प्राइम नंबर्स इन विच, नाही तसं म्हणण्यापेक्षा असल्या, द पेअर ऑफ प्राइम नंबर्स इन विच डिफरन्स इज 2. ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान 2 चा डिफरन्स असतो त्यांना म्हणायचं बाळांनो काय, तर त्यांना म्हणायचं प्राइम नंबर्स. त्यांना काय म्हणायचं, प्राइम नंबर्स. ओके, चला या बघा आता काय म्हणायचं याला. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये कितीचा फरक येतो, 2 चा फरक असतो, त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात. त्यांना काय म्हणायचं, जोडमूळ संख्या. त्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. जोडमूळ संख्या म्हणतात. ठीक आहे. हा, अ पेअर ऑफ प्राइम नंबर्स इन विच, पाहता, पेअर ऑफ prime numbers in which a pair of prime numbers in which difference is 2 is known as काय म्हणायचं, ट्विन प्राइम नंबर. प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर्स. चला, कंप्लीट झालं का बघा. ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये 2 चा फरक असतो त्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. राईट. ओके, बघा आता समजा अशा मी जर पेअर काउंट केल्या टोटल, तर किती पेअर होतील बघा बरं. अप टू 100. हाऊ मेनी पेअर्स, चला किती पेअर्स होतील ज्यांच्यामध्ये 2 चा डिफरन्स येतो. आपण काउंट करूत ना. या बघा, या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स येतो, फरक कितीचा येतो, 1 चा. नाही घ्यायचं. 3 आणि 5 2 चा डिफरन्स. चला 3 और 5 एक पेअर झाली ज्याच्यात 2 चा डिफरन्स आहे. नेक्स्ट 5 और 7 2 चा डिफरन्स झाला. राईट. 7 और 11 नो. 11 और 13 यस. 11 और 13. त्याच्या पुढे नंतर 13 17 नाही आहे. 17 आणि 19. करेक्ट. यस, 17 19. अजून पुढे चला, अजून सांगा. बघा झालं हे. यस. ओके, अजून पाहता 19 पर्यंत आलो ना आपण. 19 23 नाही, 23 39 नाही, सॉरी 29 नाही, 29 31 आहे. 29 31 आहे. ठीक आहे, 29 31 आहे. राईट. ओके, चला पुढे. आता
अजून पुढे 31 37 नाही, 37 41 नाही, 41 43 नाही, 41 43 यस. पुढे 43 47 नाही, 47 53 पण नाही, 53 59 पण नाही, 59 61 आहे. बघा 59 61 आहे. झालं का बघा? झालं. ओके. अजून पुढे चला. 61 झाला, 61 67 नाही, 67 71 नाही, 71 73 आहे, 71 73 आहे. हाऊ मेनी पेअर्स अप टू 100? चला चेक करा. पुढे पुढे कोणी आहे का? नाही आहे. 1 2 3 4 5 6 7 8 अप टू 100 देर विल बी 8 पेअर. 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या, 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या. करेक्ट. यस. हा, तर हा पॉइंट सुद्धा तुम्हाला बाळांनो नोट करायचा आहे. बस एवढंच. आपल्याला परीक्षेमध्ये काय येते? विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्विन प्राइम नंबर्स? विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज अ ट्विन प्राइम नंबर्स? खालीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती? झालं. एवढं सोपं येतं बघा. झाले. कंप्लीट. चला चला, कंप्लीट झालं का बघा. अजून 5 मिनिट बाळांनो, अजून 5 मिनिट. हा, काय शिकायचं आपल्याला याच्या पुढचं आता? सहमूळ. याची काहीही गरज नाही सहमूळला. सहमूळ मध्ये काही बरं महत्वाचा एक पॉइंट राहिला ना बाळांनो. जोडमूळ संख्येच्या जोडीमध्ये दोन्ही संख्या ह्या काय असल्या पाहिजे? मूळ संख्या असल्या पाहिजे. इन अ ट्विन prime numbers, pair of twin prime numbers, it is compulsory to both the numbers are prime number. It is compulsory both the numbers are prime number. ओके, म्हणजे दोन्ही नंबर्स तुमचे काय असले पाहिजे? प्राईम नंबर. तेव्हाच त्याला काय म्हणतो आपण? आणि दोनचा डिफरन्स पण पाहिजे, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? ट्विन प्राईम म्हणतो. ठीक आहे. चला, एवढं नोट केलं का बघा? झालं. जाऊ पुढे. यस ऑर नो? यस. चला पुढे. बघा आता आपल्याला पुढची जी हेडिंग लिहायची ती काय आहे? हेडिंग सहमूळ संख्या. सहमूळ संख्या ज्याला म्हणतो आपण को प्राईम नंबर. को प्राईम नंबर. ठीक आहे. सहमूळ संख्या त्याला म्हणतो आपण को प्राईम नंबर. राईट. एक फक्त ओव्हरलुक करू त्याचं. हां, मला सांगा अजून एक. कॉमन फॅक्टर म्हणजे काय? सामायिक अवयव म्हणजे काय? मला अगोदर हे सांगा. मी तुम्हाला काय विचारलं? सामायिक अवयव, मग नंतर असामायिक बघू. सामायिक अवयव काय असतं? म्हणजेच त्याला म्हणतो आपण कॉमन फॅक्टर. सामायिक अवयव किंवा कॉमन फॅक्टर. सामायिक अवयव किंवा कॉमन फॅक्टर काय असतं हे बघा बरं. सामायिक अवयव किंवा कॉमन फॅक्टर. एक एक्झाम्पल घेतो आम्ही. पहा. नंतर मग उद्याच्या लेक्चरमध्ये लिहून देईन बाळांनो मी याच्याबद्दल. पहा, सामायिक फॅक्टर म्हणजे काय? समजा तुम्हाला दिलं नाही 9 आणि 21 असं दिलंय. बरोबर आहे. पहा, 9 आणि 21. ठीक आहे. आता याला कुणी कुणी डिवाइड होतं? याला 9 3 न डिवाइड होतं, 9 न डिवाइड होतं. याला कुणी कुणी डिवाइड होतं? 3 7 21 एवढ्यांनी डिवाइड होतं. बरोबर आहे. पहिल्याला कुणी डिवाइड होतं? ओनली 3 अँड 9. आणि दुसऱ्याला 21 ला कुणी डिवाइड होतं? 3 7 आणि 21. बरोबर आहे.
3 7 21 त्याला भाग जातं. आता या दोघांचे जे फॅक्टर आहेत, याचे फॅक्टर हे, याचे फॅक्टर हे, या दोघांच्या फॅक्टरमध्ये कॉमन कोण आहे? दोन्हीकडं कॉमन कोण आहे? 3 आहे. बरोबर आहे ना? इथं काय 3 आहे, इथे काय 3 आहे. मग 3 हा कॉमन फॅक्टर झाला. बरोबर आहे? 3 काय कॉमन फॅक्टर झाला. राईट? ओके. मग आता मी पुढे काय बोलतो पहा. तर ज्या दोन संख्यांचा एकही कॉमन फॅक्टर नसतो, ज्या दोन संख्यांचा एकही सामायिक अवयव नसतो, त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. थोडक्यात त्यांना काय म्हणायचं? सहमूळ संख्या. पाहता, समजा मी जर तुम्हाला म्हटलं 8 आणि 21 ही सहमूळ संख्येची जोडी आहे की नाही आपल्याला ओळखायचंय. तर बघा बाळांनो, दोघांनाही कोणत्याही एकाच संख्येने भाग गेला नाही पाहिजे, एक सोडून. ठीक आहे. आता पहा, यांचा कोणी कॉमन फॅक्टर आहे का? 2. याला 4 न भाग जातो, याला 8 न जातो, याला 3 न जातो, 7 न जातो, 21 न जातो. चला, दोघांमध्ये कुणी कॉमन आहे का? फॅक्टरमध्ये कुणी कॉमन आहे का? यांचा एकही कॉमन फॅक्टर नाही. राईट? म्हणजे एकही सामायिक अवयव नाही. इथं काय होतं? सामायिक अवयव होता, म्हणून ही 9 आणि 21 को प्राईम होणार नाही. पण इथं बघा बाळांनो, 8 आणि 21 काय? 8 आणि 21 या दोन्ही संख्यांचे मी फॅक्टर लिहिले, त्यांचे अवयव लिहिले. त्या दोन्ही संख्यांच्या अवयवामध्ये एकही कॉमन नाही, एकही सामायिक नाही. मग ज्या संख्यांचा एकही सामायिक अवयव नसतो, पहा, ज्या संख्यांचा एकही सामायिक अवयव नसतो त्या संख्यांना म्हणायचं, पहा, काय? को प्राईम नंबर, सहमूळ संख्या. कळालं इथपर्यंत? को प्राईम नंबर, सहमूळ संख्या. ठीक आहे. आता याचं मग डिटेलमध्ये आता दुसरं एक महत्वाचा पॉइंट. बर, सहमूळ संख्येच्या जोडीमध्ये तुम्हाला कोणी मूळ संख्या दिसतंय का? को प्राईमच्या पेअरमध्ये कोणी तुम्हाला प्राईम नंबर दिसतंय का? एकही प्राईम नंबर नाही. मग को प्राईमच्या पेअरमध्ये एकतर प्राईम नंबर असू पण शकतो, नसू पण शकतो, है ना? काय असणं काही गरजेचं नाहीये, पण जोडमूळमध्ये ट्विन प्राईम मध्ये दोन्हीही प्राईम पाहिजे. इथं गरजेचं आहे का? नाही. आलं लक्षात? ओके. ह्याच्याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये लिहिणारच आहोत. आलं लक्षात? ओके. यस. तर असे आहे ना बाळांनो, हे बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअर पाहिजे. प्राईम नंबर्स काय असते, मूळ संख्या काय असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर नॅचरल, नैसर्गिक, पुढे गेलो आपण स्क्वेअर नंबर्स, त्याच्या पुढे गेलो ट्रँग्युलर नंबर्स, बरोबर आहे. तर हे आपल्याला सगळे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणून आपण काय करतोय, पहिल्यांदा संख्यांची ओळख हा भाग घेतोय आणि याच्यामध्ये मग आपल्याला सगळ्या संख्या काय असतात एकदा बघायच्यात आणि मग आपल्याला इंडेक्सनुसार चॅप्टर स्टार्ट करायचे. ओके. आलं लक्षात? यस. हां, क्लिअर झालं का? यस. आपली सर्वांना सूचना काय होती बाळांनो, की ही जी युट्यूबला लिंक येणार आहे ही सर्वांनी शेअर करा. तुम्हाला शक्य झालं त्या ग्रुपला पाठवा. यस. ओके. आणि जुने जे मित्र आहेत त्या जुन्या सर्व मित्रांना सांगा क्लास सुरू झालेला आहे. आता हे कन्सेप्ट मी परत शिकवेल का? नाही. हां, कोर्स म्हणजे आपल्या चॅप्टरमध्ये होतील, पण हे एक्स्ट्रा आपण जे अगोदर घेतोय हे परत थोडं ना घेणार आहे बाळांनो आपण. म्हणून त्यांना सांगा की क्लास सुरू झालाय, बेसिक कन्सेप्ट स्टार्ट झालेले आहेत, सर्वांनी जॉईन व्हा. जुने जे विद्यार्थी असतील त्यांना सांगा, त्यांना माहीतच नाही आपण ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती क्लास करतोय, ते त्यांना इन्फॉर्म करा. ओके. चला, थांबूत मग इथे. बरं, अजून एक महत्वाचं, जर कोणाला काही म्हणजे शंका असेल, संपर्क करायचा असेल, तर आपला ऑफिशियल नंबर काय आहे बाळांनो? 70 70 09 09 70 70 09 09 47 किंवा 90 21 10 10 29. यस. ओके. चला थांबूत मग. यस. हॅव अ नाईस डे. थँक यू.